नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण साजूक तूप बनवणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात करूया। हे साजूक तूप आपण साय जमवून ठेवतो त्याची बनवणार आहोत। इथे 15 दिवसाची साय आहे। इथे मी 2 डबे माझे भरलेले आहेत। ते आता आपण एका टोपात मोठ्या काढून घेणार आहोत। मी ते फ्रीजर मध्ये ठेवलेले, त्याच्यामुळे मी 1-2 तास बाहेर काढून ठेवलेले डबे। आता आपण हे टोपात काढून घेणार आहोत। ही साय आहे ना 15 दिवसाची आपण फ्रीजर मध्ये ठेवायची, म्हणजे ही चांगली राहते। थोडी अजून कडकच आहे। मगाशी डब्यातून मी ओतलं ना तेव्हा थोडं कडकच होतं, त्याच्यामुळे मी अर्धा तास आणखीन थांबले। आता हे पूर्ण व्यवस्थित नॉर्मल आलेलं आहे। आता आपण 2 मिनिट चमच्याने तसं ढवळायचं आहे। पाणी आधी टाकायचं नाहीये। एक 2-3 मिनिट ना चमच्याने तसं चांगलं फिरून घ्यायचं। आता हे पहा, मी 20च्या सहाय्याने लोणी काढणार आहे। हे मी आधी एक कोमट पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला साफ करायला जास्त टेन्शन नाही येणार। हे कोमट पाणी घेतलेलं मी। आता यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे। थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि चांगलं ढवळायचं आहे। आणखी पाणी टाकायचं आपल्याला। तुमच्याकडे बर्फ असेल ना तर तुम्ही बर्फ टाकला तरी काहीच हरकत नाही। एक 10 मिनिटाच्या आत आपली लोणी तयार होतं। एकदम ही पारंपरिक पद्धत आहे। हे पहा, आपलं लोणी मस्त तयार होत आलेलं आहे। हे पहा, आपलं लोणी मस्त होत आलेलं आहे। आता हे पूर्ण असं गोळे गोळे तयार होत आलेले आहेत। एक 2-3 मिनिट आपण आणखीन फिरवणार आहोत। हे पहा, आपलं आता हे झालेलं आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। हाताला थोडं कोमट पाणी लावून घेऊया, म्हणजे हाताला हे लोणी चिकटणार नाही। याचा अलगद हातात होतं। सर्व आपण आता काढून घेणार आहोत आणि असे गोळे बनवून घेणार आहोत। यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। हाताला कोमट पाणी लावलं ना की हाताला ना चिकटत नाही। हे पहा, आपले गोळे इथे मस्त तयार झालेले आहेत लोणी। आता हे थोडं पाणी टाकून घेणार आहे मी त्याच्यावरती। हे पहा, आता हे लोण्याचे गोळे एका टोपात काढून घेणार आहे। हे पहा, मी आता हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे। हे लोणी चांगलं वितळवायचं आहे आपल्याला। आता
हे पहा, आता लोणी मस्त वितळायला आले. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. हे पहा, हे पूर्ण अजून व्हायचं आहे आपल्याला, आपलं झालेलं नाही आहे. हे पहा, मगाशी आपलं पूर्ण लोणी सफेद दिसत होतं आणि आता बघा होत आलेलं आहे. आणखीन आपल्याला एक 4-5 मिनिट ठेवायचं आहे सोनेरी होईपर्यंत. हे पहा, आपलं तयार झालेलं आहे तूप. मस्त वास सुटलेला आहे साजूक तुपाचा. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि साधारण 1 चमचा आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये. आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे थोडं थंड होईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत. हे पहा, हे खायचं पान आहे विड्याचं, ते आपण यामध्ये टाकणार आहोत. पूर्वी जुनी लोक पण तूप करताना तयार होत आलं ना की हे पान यामध्ये टाकायचे. तर आपण पण टाकणार आहोत. हे पहा, आता साधारण हे थंड झालेलं आहे. आता आपण हे पान टाकलेलं ना ते काढून घ्यायचंय, काढून टाकायचं आहे. मी आता इथे काचेची बरणी घेतलेली आहे, ती चांगली स्वच्छ करून कोरडी केलेली आहे. आता आपण यामध्ये गाळून घ्यायचं आहे. आपलं मस्त साजूक तूप तयार झालेलं आहे घरच्या साईमध्ये. मस्त आपलं साजूक तूप इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.